व्याणां लेहनीयानां विधिश्चैव उपदिश्यते विघृष्टं धौते वृषती प्राङ्मुखी लघुनांबुना आमत्यं मधुसर्पेभ्यां लेहयेत कनकशिशुम. या श्लोकाचा अर्थ असा की आता आम्ही तुम्हाला सुवर्णप्राशन बनवण्याचा विधी सांगत आहोत. विघृष्टम धवते वृषदी प्राङ्मुखी लघुनांबुना म्हणजेच एका स्वच्छ दगडावरती पूर्वेकडे तोंड करून जेव्हा सुवर्ण हे थोड्याशा पाण्याच्या प्रमाणासोबत जेव्हा उगाळलं जातं आणि आमत्यम मधुसर्पेभ्यां लेहयेत कनकशिशुम म्हणजेच मध आणि तूप याच्यासोबत जेव्हा हे मिश्रण बाळांना चाटवलं जातं तेव्हाच त्याला म्हणतो सुवर्णप्राशन. काही वेळा मार्केटमध्ये अगदी थीन कन्सिस्टन्सी असणारे म्हणजे पाण्यासारखे असे सुवर्णप्राशन मिळतात, पण मेनली आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन हे कसं असावं हे सांगितलंय की ज्याच्यामध्ये मुख्यतः मध आणि तूप आणि सोबत सुवर्ण यांचं कॉम्बिनेशन असतं, त्याला सुवर्णप्राशन म्हणतात. आता आपण बघूया सुवर्णप्राशनाचे नक्की काय काय फायदे असतात. सुवर्णप्राशनम ही एतत् मेधाग्नी बलवर्धनम. सुवर्णप्राशनामुळे लहान मुलांची मेधा म्हणजेच त्यांची बुद्धी, स्मरणशक्ती, एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. त्यांचं अग्नी म्हणजेच त्यांची पचनशक्ती आणि बलवर्धन म्हणजेच त्यामुळेच त्यांचं बल वाढतं, शक्ती वाढते. आयुष्यम मंगलम पुण्यम वृष्यम वर्णम ग्रहापहम म्हणजेच लहान मुलांचं आयुष्य हे मंगलकारी करण्यासाठी, त्यांची त्वचेची कांती सुधारण्यासाठी, इतर ज्या ग्रहबाधा असतात त्यांच्यापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी मदत होते. मासात परम मेधावी व्याधिभी न च कृष्यते म्हणजे जर का तुम्ही तुमच्या बाळाला 1 महिना कंटिन्यू सुवर्णप्राशन देत असाल तर तुमच्या बाळाला कुठल्याही प्रकारच्या व्याधीचा स्पर्श होणार नाही. वारंवार होणाऱ्या सर्दी, ताप, खोकला यांचे एपिसोड्स कमी होतात. म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती वाढल्यामुळे बाळ निरोगी राहते. वीर मासे श्रुतधर सुवर्णप्राशनात भवेत म्हणजेच 6 महिने जेव्हा तुम्ही सुवर्णप्राशन कंटिन्यू देता अशा वेळी तुमचं बाळ हे श्रुतधर होतं, म्हणजेच जे ऐकलंय ते कायमचं लक्षात देखील ठेवतं. हे सुवर्णप्राशनाचे फायदे आहेत. सुवर्णप्राशन म्हणजेच त्याच्यामध्ये मुख्य इन्ग्रेडियंट हे सुवर्ण असलं पाहिजे, पण काही ब्रँड्समध्ये सुवर्णाची क्वांटिटी फारच कमी असते, अगदी नेग्लिजिबल. त्यामुळे कधी याचा उपयोग देखील होत नाही. त्यामुळे पॅरेंट्सचं म्हणणं असतं की आम्ही नेहमी देतो, आम्ही सारखं देतोय, पण ह्याचा फायदा काय मला जाणवला नाही. पण असं न करता व्यवस्थित तपासून घ्या त्याच्यामध्ये तुपाची क्वांटिटी किती आहे, त्यामुळे सुवर्णाची क्वांटिटी किती आहे आणि यानुसारच तुमच्या बाळाला तुम्ही सुवर्णप्राशन द्या.